हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिनार गांव में श्री गणेश मित्र मंडल द्वारा लगभग 30 वर्षों से मनाया जाता है सार्वजनिक गणेश उत्सव। बता दें, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे आदिवासी कच्छ ठाणे जिला कार्य अध्यक्ष महादेव आंबो घटाल के मार्गदर्शन में भिनार स्थित श्री गणेश मित्र मंडल द्वारा लगभग 30 वर्षों से मनाया जाता है सार्वजनिक गणेश उत्सव, जिसमें मंडल के सभी पदाधिकारी सदस्यों के साथ भिनार ग्राम पंचायत सरपंच भरत घटाल, माजी सरपंच किरण भोइर, ग्राम पंचायत भिनार सदस्य जयेश भोइर, एकनाथ घटाल, किशन भोइर, प्रकाश भुयाड़, संतोष घटाल, संजू घटाल, संदीप घटाल व महिलाएं साथ ही ग्रामस्थ मिलकर गणेश भगवान की 10 दिनों तक आरती पूजा करते हैं। वहीं आए हुए सभी अतिथियों का मंडल के पदाधिकारियों द्वारा स्वागत सत्कार किया गया। उपस्थित सभी मान्यवरों ने सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं देते हुए क्या कहा, ये देखते हैं इस खबर में। मंगल मूर्ति या मंडळाचं नाव आहे श्री गणेश मित्र मंडळ भिनार आणि या मंडळाला जवळजवळ 30 वर्ष होत आली आहेत। या मंडळाचे जे आधारस्तंभ आहेत, आज जे महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर आहेत, सध्या त्यांना खूप जास्त कामं असल्यामुळे सगळीकडे व्हिजिट देणं गरजेचं आहे, म्हणून ते सध्या बाहेर असल्यामुळे इथं उपस्थित नाही। त्याची आम्हाला खंत आहे। त्यांचं नाव आहे श्री महादेव आंबो घाटाल, जे या मंडळाचे मुख्य आधारस्तंभ आहेत। त्यानंतर या मंडळाचा जो कार्यभार सांभाळला होता यापूर्वी, त्यांना मी पहिले भावपूर्ण श्रद्धांजली देईन। सदू तुकाराम जाधव, बरोबर ना, यांनी खूप या मंडळासाठी मेहनत घेतली होती आणि त्यांची पण आम्हाला कमी या आताच्या या उत्सवामध्ये आम्हाला जाणवत आहे, म्हणून आम्ही त्यांना एक श्रद्धांजली म्हणून देतो। त्यानंतर या मंडळामध्ये आता सरपंच जो ते पण बाहेर आहेत, भरत काळूराम घाटाल। त्याच्यानंतर माजी सरपंच म्हणून यांनी कार्यभार सांभाळले किरण बाळाराम भोईर, तसेच एकनाथ घाटाळ, किसन भोईर, प्रकाश भुयाळ, संतोष घाटाळ, संजू घाटाल, तसेच संदीप घाटाल आणि सर्व हे जेवढे पण इथं जमलेली जी मुलं आहेत, यांनी भरपूर या मंडळासाठी मेहनत घेतली आहे आणि सातत्य जपलं आहे। नुसतं मंडळ स्थापन केला आणि मांडला केला असं नाही। या मुलांनी, या पूर्ण आमच्या मंडळाने जो मेहनत घेतली, त्या मेहनत आज तुम्हाला आज बघितला आरतीला किती उत्साह होता। आज सार्वजनिक गणेश उत्सव जे पण साजरे केले जातात, कशासाठी केले जातात? एकत्रितपणा येण्यासाठी। हा एकत्रितपणा आज तुम्हाला दिसलाच असेल ना, कबूल करता का नाही तुम्ही? आज एकत्रितपणा दिसला, उत्साह दिसला। त्याच्यानंतर हे जे आता मंडळ आम्ही जे स्थापन केलेले आहे, याच्यानी दरवर्षी चांगले कार्यक्रम होतात, एकत्रित जेवणाचे वगैरे प्रोग्राम होतात। त्यासाठी आम्ही कोणाकडे काय मागायला जात नाही, ज्याच्या तो स्वखुशीने देतो। म्हणजे हीच मंडळाची एक विजय आहे आणि हाच एक मंडळाचा एक मोठी एक बाब म्हणजे एक निशाणी आहे। आता दुसरी गोष्ट मी अशी सांगेन का, आपण नेहमी देवाला मानतो ना, तर देवाकडून आपलं मागणं असतं का काहीतरी आम्हाला मिळावं। तर आम्ही काय फार जास्त काय मागितलं नाही, प्रत्येक वेळेस आम्हाला देतच गेले देव। पण आमचा जो आधारस्तंभ आहे, ज्याच्या प्रेरणामुळे आज आम्ही गाव सांभाळतो किंवा गावामध्ये वेगवेगळ्या योजना आणतो,
त्यांच्या आधारामुळे श्री महादेव आंबो घाटाल आमची एक देवाकडे मागणी आहे का ते जसे सरपंच झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, शिवाय महाराष्ट्र आदिवासी सेवक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले, इतक्या मोठ्या कार्य त्यांनी केलेलं आहे. आदिवासी समाजासाठीच नाही तर आगरी समाजासाठी असो, मराठी समाजासाठी असो, अनेक समाज माणसासाठी असो, त्यांनी भरपूर कार्य केले. म्हणून आमचं देवाकडे एक मागणं आहे का आम्हाला यावेळेस संधी द्या आणि आम्हाला विधानसभेमध्ये पाठवा आणि हे कार्य आम्हाला पूर्ण महाराष्ट्रासाठी करण्याची संधी द्या. हे आमचं गणपती रायाला मागणं आहे. सर्व देशवासियांना शुभेच्छा एकच असणार का गणपती म्हणजे ही बुद्धी देवता आहे. प्रत्येकाला बुद्धी देणं, उत्साह देणं. माणूस आज खचलेला आहे. आजच्या जगामध्ये प्रत्येक जण आर्थिक परिस्थितीला खचलेला आहे. सामाजिक परिस्थिती, फॅमिलीचे प्रॉब्लेम, अशा अनेक प्रॉब्लेम मध्ये हा एक वर्षातून जो सण येतो ना, हा उत्साह येतो ना, ही बुद्धीची देवता, तिला शरण जा, नक्की तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. आणि एवढं बोलून मी मंडळाच्या वतीने माझे 2 शब्द संपवतो. सर्व ग्रामस्थांना माझ्यावर माझ्या परिवाराकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून आणि माझ्या घाटाल कुटुंबियाकडून सर्व बिनार गावातील ग्रामस्थांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून श्री गणेश मित्र मंडळाकडून आणि गावकऱ्यांकडून सर्व नागरिकांना तसेच माझ्या मित्रमंडळींना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज के लिए बस इतना ही. सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.